आज रंगपंचमी असल्यामुळे आज घरीच होतो. तर दिवसभर घरी असल्यावर गमत नव्हतं. मग विचार केला काही इथे घरी बसण्यापेक्षा चला बा आपण 7 सिस्टर हिल म्हणजेच 7 बहिणीच्या डोंगरावर जाऊ. म्हणून मी फोन केला माझ्या मित्रांना, दिनेश भाऊ सूर्यवंशी क्लासिक हेअर सलून चंद्रपूर आणि हे 10 चक्केचे मालक प्रवीण कुडमेते शेडेगाव. तसेच अदर माझे 2 भाऊ आहे, हे दोघंही लांडोर ससे. मग चला तर वेळ न बर्बाद करता निघूया आपण 7 सिस्टर हिलला. तिथं गेल्यावर डोंगराच्या खालीच आपल्याला सगळ्यात आधी बजरंगबलीची मूर्त पाहायला मिळते. त्याच पाठोपाठ शंकरजी आणि साईडला सातपैसे महाराज यांची मूर्त पाहायला मिळते. त्यालाच लागून बाजूला दुर्गा मातेचं मंदिर आहे. चला तर मग वेळ बर्बाद न करता निघूया वर डोंगरावर. तर बघू शकता तुम्ही कोण्या पद्धतीचा रस्ता आहे. आता निघलो आम्ही, इथंच फाटली थोडीशी. तर अशा पद्धतीनं आम्ही वर जाऊन राहिलेलो आहो आणि तो एक मित्र आमचा खूप थकला होता, मागेच राहत होता. भाऊ इथं बिबट्याचे पिल्ले दिसले आम्हाला, हे बघू शकता. आणि ह्या उंदीर होय का ससा. मग अर्ध्यात गेल्यावर भेटली नागोबाची मूर्त. त्याला पायाला लागतच आहोत तर बायकोचा फोन आला. बायको म्हणते गर्दी आहे का. मग मी का म्हणतो पा, गर्दी ना नाकात शर्दी आहे ना पोटात अर्धी आहे. शेवटी आम्ही अर्ध्यात गेल्यावर 7 बहिणीच्या मूर्त पाहायला मिळाल्या. पण इथंच आमचा प्रवास संपला नाही, तर आम्ही फक्त अर्ध्यात आलो आहोत. पुन्हा पिक्चर बाकी आहे. बघू शकता समोर. वर जाताना बघू शकता अशा पद्धतीचा नजारा आहे. हर बोलो हर हर महादेव. अन महादेवाच्या वाटनं अन आय बाबा लोकांची गर्दी अन नाकामध्ये येते शर्दी. तुम्ही चढा पेऊन अर्धी अन पंचमुखी गिरजा पार्वती हर बोला हर हर महादेव. फायनली वर चढल्यावर बघू शकता अशा पद्धतीचा नजारा आहे. आम्ही आलो आहो चिमूर तालुक्यातील सर्वात उंच डोंगरावर, 7 सिस्टर हिल म्हणजेच 7 बहिणीचे डोंगर. शेवटी अशा पद्धतीच्या सेल्फ्या काढून आम्ही आमचा व्हिडिओ समाप्त करत आहोत. असाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा.